ॲप डिलीट केलं पण स्टोरेज मोकळं झालंच नाही. कारण माहिती आहे का? तुम्ही एखादं ॲप अनइन्स्टॉल करता पण स्टोरेज मोकळं होतच नाही. स्टोरेज कसे रिकामे करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. फोनच्या सेटिंगमध्ये जा. सेटिंगवरती टॅप केल्यानंतर ॲप्सवरती टॅप करा. ॲप्स मॅनेजरवरती टॅप करा. त्यानंतर पुढे आपल्याला जे ॲप्स निवडायचे आहे ते ॲप्स निवडून घ्या. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर पहा इथे आपल्याला स्टोरेज दिसेल. स्टोरेजवरती क्लिक करा. त्यानंतर इथं कॅश डाटा आणि क्लिअर डाटा. डाटा आणि कॅश क्लिअर करून घ्या. डाटा आणि कॅश क्लिअर करून घेतल्यानंतर जे ॲप आपल्याला डिलीट किंवा अनइन्स्टॉल करायचे आहे ते अनइन्स्टॉल किंवा डिलीट करून घ्या. जे ॲप आपल्याला डिलीट करायचे आहे त्याच्या आयकॉनवरती होल्ड करून ठेवा आणि ते अनइन्स्टॉल किंवा डिलीट करून घ्या. आता पाठीमागे या. फाईल मॅनेजरवरती टॅप करा. फाईल मॅनेजरवरती टॅप केल्यानंतर या ठिकाणी ज्या ॲप्स आपण डिलीट किंवा अनइन्स्टॉल करून घेतलेले आहे त्याच्या फाईल्स इंटरनल स्टोरेजमध्ये तयार झालेले असतात, तर ते आपण डिलीट करून घ्यायचे आहेत. तर फाईल मॅनेजरवरती गेल्यानंतर इंटरनल स्टोरेजवरती जा. इंटरनल स्टोरेजमध्ये डिलीट करायच्या ॲप्सच्या ज्या फाईल तयार झालेल्या आहेत त्या डिलीट करून घ्या. आता पाठीमागे या. प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती आपल्या आयकॉनवरती क्लिक करा. मॅनेजवरती क्लिक करा. त्यानंतर पहा इथे धिस डिव्हाइसवरती क्लिक करा. त्यानंतर इथे नॉट इन्स्टॉलचं ऑप्शन दिसेल. नॉट इन्स्टॉलवरती क्लिक करून आपण जे ॲप्स डिलीट किंवा अनइन्स्टॉल केलेले आहे ते डिलीट करून घ्या. इथे पहा माझ्या डिव्हाइसमध्ये एकही नॉट इन्स्टॉलमध्ये ॲप दाखवत नाही. आपल्याला समजण्यासाठी मी ते दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.